20/6/2025 वार मंगळवार साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सकाळी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमावर उपस्थित लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण प्राध्यापक रामचंद्रजी बरांडे साहेब तसेच लोकस्वराज्य आंदोलनाचे कार्यक्रम संतोष केलर लोकस्वराज्य आंदोलन आजादी महाराष्ट्र सुनील जाधव नांदेड शहर अध्यक्ष कैलास सूर्यवंशी नांदेड पश्चिम जिल्हा अध्यक्ष संभाजीराजे वाघमारे नांदेड कोर कमिटी अध्यक्ष माधव गायकवाड नांदेड शहर अध्यक्ष गायकवाड तालुका कंधार अध्यक्ष व गावातील संपूर्ण समाज बांधव व जिल्हा परिषद सहविद्यार्थी व तसेच संदीप नवघरे जयंती मंडळाचे अध्यक्ष व तसेच सामाजिक कार्यक्रम गणेश नवघरे सर्व जाधव सर मोरे सर जाधव सर काय लाटकर मॅडम आणि वल्लमपल्ले मॅडम आणि सर्व विद्यार्थी नागरिक जबाबदार सर्व समाज बंधू भगिनींनो अण्णाभाऊ साठे जयंतीच्या तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा। 2 जयंती करून येता येता ही 3री जयंती आहे, त्याच्यामुळे उशीर झाला, संयोजकाला थोडासा त्रास झाला। अण्णाभाऊच्या जयंतीच्या निमित्तानं हा जो सोहळा तुम्ही आयोजित केला त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो। लेकरांचे भाषण ठेवले, विचार मांडण्याची त्यांना संधी दिली, हा उपक्रम अतिशय महत्त्वाचा आणि प्रेरणादायी आहे आणि असे उपक्रम सोहळ्याशिवायही चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो, चालू आपण ठेवला पाहिजे अशा प्रकारची मी तुम्हाला विनंती करतो। जयंतीचं स्वरूप आजचं वेगळं झालेलं आहे। जयंती अण्णाभाऊच्या डीजे शिवाय होत नाही। जयंतीच्या 2-4 विभागामध्ये आपली विभागणी झालेली आहे। मुलांना नाचायचं आहे, लहान लेकरांना भाषण करायचं आहे, त्यांना सुद्धा सोबत नाचायचं आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये महिला आमच्या शांत आहेत, शहाणी माणसं हातावर हात ठेवून बसलेली आहेत। जयंतीतला डीजे आणि डीजे वरचा खर्च याचा विचार केला तर अण्णाभाऊच्या महामानवाचा विचार त्या डीजेच्या आवाजात लोप होत चाललेला आहे आणि या जयंतीला एक वेगळं स्वरूप, एक वेगळ्या दिशेनं जयंती चालली असं एकूण चित्र आहे आणि हे चित्र थांबलं पाहिजे। ही शहाण्या जबाबदार करत्या धरत्या सगळ्या माणसांची जबाबदारी आहे। जेवढी आईची जबाबदारी घरा सांभाळण्याची आहे तेवढी वडिलांची जबाबदारी आहे। म्हणजे समाजाची जी काही चुकीची दिशा आज दशा होत चाललेली आहे त्याला थांबवण्याचं काम आपण केलं पाहिजे। पहिल्यांदा अण्णाभाऊने हे सांगितलंय, जे गोष्टी सांगितल्यात त्या आपण करत नाही आणि ज्या गोष्टी सांगितल्या नाहीत ते करू लागलो आणि त्याच्यामुळे आपण प्रगतीच्या मार्गाने चाललो पुढे का आपण अधोगतीकडे चाललो याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे। अण्णाभाऊच्या जयंतीमध्ये जो काही थाटमाट आहे तो आवश्यक आहे, जो काही आनंद आहे तो आवश्यक आहे, जो काही जल्लोष आहे तोही आवश्यक आहे, परंतु आनंद वजा होतोय, जल्लोष वजा होतोय आणि बेहोशी वाढते आहे आणि मग बेहोशी ही माणसाला अवनतीकडे घेऊन जाते, वाईट गोष्टीकडे घेऊन जाते, गुलामीकडे घेऊन जाते, ही वस्तुस्थिती आहे। मोरे सरांनी जी काही भूमिका मांडली, आमची परीक्षा घ्या, हे कधी बोलतात माणसं जे प्रामाणिकपणाने काम करतात, विद्यार्थ्यांना संस्कार देण्याचं काम करतात आणि कुठलंही संकट आलं तर त्याच्यामध्ये आम्ही पास होऊ हा ज्यांच्याकडे विश्वास असतो, तो विश्वास मेहनतीवर, तो विश्वास ज्ञानावर असतो आणि म्हणून अण्णाभाऊची जयंती असो, बाबासाहेबांची जयंती असो, शिवरायांची जयंती असो, ही आमची
एक परीक्षा असली पाहिजे, या परीक्षेमध्ये आम्ही पास होऊ अशा प्रकारचा आत्मविश्वास आमच्या ठिकाणी असला पाहिजे. मग ती परीक्षा कसली आहे? आमचे लेकरं कुठल्या शाळेला आहेत, कुठल्या परीक्षा देत आहेत, किती स्पर्धा परीक्षा देत आहेत, कोणत्या प्रदर्शनामध्ये आमची शाळा सहभागी झाली किंवा आमचा नंबर आला, आमचे लेकरं एवढे पास झाले, हे सांगण्यासाठी जे काही गोष्टी आहेत ते जयंतीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या पाहिजे. गुणवत्ता यादीमध्ये आलेले एवढे लेकरं, स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आमचे एवढे लेकरं पास झालेत, विज्ञान प्रदर्शनामध्ये आमचे एवढे लेकरं पास झालेत, हे सांगण्याचं जे काही सौभाग्य आहे ते आमच्या गावाला, आमच्या शाळेला, आमच्या समाजाला उपलब्ध झालं पाहिजे. आणि या जयंतीच्या माध्यमातून पुढाऱ्यांच्या गळ्यात हार न घालता, पुढाऱ्यांना शालीनं न सजवता, पुतळ्याला फार ह्या फुलानं न सजवता, पुतळ्याला या फुलानं फार न सजवता आमच्या लेकरांना वया पुस्तक देऊन, आमच्या लेकरांच्या गळ्यामध्ये पुष्पहार घालून त्याच्या पाठीवर थाप मारली तर त्याच्या अंगामध्ये आणि डोक्यामध्ये प्रचंड गोड येते. ते आम्ही करतो का? ते करायलोत का? ज्या गोष्टी भविष्य काळामध्ये गरजेच्या आहेत ते आमचे हिरे, माणिक, मोती आहेत. याच्यामध्ये अब्दुल कलाम आहे, याच्यामध्ये बाबासाहेब बसलेला आहे, याच्यामध्ये शाहू महाराज, शिवाजी महाराज आहे, याच्यामध्ये भगतसिंग आहे, याच्यामध्ये कल्पना चावला आहे, याच्यामध्ये सुनीता विलियम्स आहे, याच्यामध्ये सावित्रीबाई फुले आहे, याच्यामध्ये जिजाऊ आहे. यांना घडवण्याचं काम ही शाळा करत असेल, या आमच्या मॅडम करत असतील, तर आमची पालकाची जबाबदारी काय आहे? शिक्षक जे सांगतायत, ज्या ज्या परीक्षेला बसा म्हणून सांगतायत, त्या परीक्षेला बसवण्यासाठी त्याला लागणारं ट्युशन आहे, त्याला लागणारी अभ्यासिका आहे, त्याला लागणारे पुस्तकं आहेत, ते आम्ही निर्माण करून दिलो का, देतो का, ही आमची जबाबदारी आहे. या बाबतीत मध्ये आम्ही किती काम करतो ते केलं पाहिजे. जर आम्ही केलो तर हे राष्ट्राचे नागरिक म्हणून सुरक्षितपणे, सन्मानाने या देशाचं नेतृत्व करतील. जर यांना आम्ही अतिरिक्त प्रशिक्षण दिलं नाही, अतिरिक्त ज्ञान घेण्याची त्यांची भूक आम्ही भागवली नाही, तर काय होतील? हे कुपोषित होतील. आणि कुपोषित झालेले माणसं बळी पडतात, रोगराईला बळी पडतात, व्यवस्थेला बळी पडतात, राजकीय षड्यंत्राला बळी पडतात. कुपोषित समाज राजकीय षड्यंत्राला, धार्मिक षड्यंत्राला, कर्मकांडाला बळी पडतो. आम्ही एकीकडे शाळा चालवतो आणि दुसरीकडे मर्याच्या गाड्यामध्ये सहभागी होतो. बरोबर आहे ना? हे उदाहरण आहे जिवंतपणाचं. गावोगावी मोठ्या रस्त्याला 100-500 दुर्ड्या, 100-500 नारळ, 100-500 खण, 100-500 गाड्या सुताराकडून बनवून घेऊन माणसं ओढीत नेतात. त्याच्यामध्ये आमचे लोक सहभागी होतात, सगळे गोरगरीब समाजाचे लोक सहभागी होतात. त्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारचे लोक आहेत. प्रगती समाज कुठे चाललाय? सुनीता विलियम्स 8 महिने चंद्रावर राहून आली, मंगळावर राहून आली ना, आकाशात राहून आली ना, पोरिओ आली ना सुनीता विलियम्स. आपल्याला जायचं नाही का तिथं? मंगळावर प्लॅटिंग होणार आहे, चंद्रावर वस्ती होणार आहे, आम्हाला तिथं जायचं नाही का? तिथं कोणता समाज जातो? ज्याच्याकडे ज्ञान आहे, ज्ञानाची काय बँक आहे, ज्याच्याकडे ज्ञानाचं पेटेंट आहे, तो समाज जातो. जो शरीरानं राबतो ते माणसं इथंच किड्या मुंग्यासाठी सारखं वळवळत राहतात, पोटा पाण्यासाठी. जसा किडा पोटा अन्नासाठी शोध घेतो, जशी मुंगी अन्नासाठी शोध घेते, जसे शेरड, मेंढर, ढोर अन्नासाठी रानावनात जातात, तसंच आम्ही आमच्या अन्नासाठी, आमच्या पोटासाठी कामाला काबाड कष्टाला जातो. काय फरक आहे? त्या जनावरांमध्ये आमच्यामध्ये काही फरक नाही. फरक एवढाच आहे, आमच्याकडे बुद्धी आहे निसर्गाने दिलेली, आणि बुद्धीचा चमत्कार म्हणजे अण्णा भाऊ आहे. बुद्धीचा चमत्कार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. बुद्धीचा चमत्कार म्हणजे APJ अब्दुल कलाम आहे. बुद्धीचा चमत्कार म्हणजे या ठिकाणी देशाचं संविधान लिहिणारा जो काही बाबासाहेब आहे, तो बुद्धीचा चमत्कार आहे, तो ज्ञानाचा चमत्कार आहे. आणि ज्ञान
ही प्रक्रिया आहे ज्ञान साध्य करण्याची प्रक्रिया आहे. ती शाळेतूनच जाते, ती हायस्कूलमध्ये मिळते, ती महाविद्यालयात मिळते, ती विद्यापीठात मिळते. जो समाज शाळेमध्ये आहे, प्राथमिक शाळेमध्ये ताकदीन आहे, हायस्कूलमध्ये मोठ्या संख्येनं आहे, विद्यापीठ पातळीवर महाविद्यालयीन पातळीवर मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण घेतोय, तोच समाज या देशाचं नेतृत्व करतो. आणि बाकीचे लोक या ठिकाणी जगण्याच्या पलीकडे काही करत नाही. जगण्याचे प्रश्न सुटले का आपले? आहे का बँकेमध्ये बॅलन्स 5-10 लाख रुपये? नाही ना. आमचं बँकेत 5-10 लाख रुपये बॅलन्स नाही. आमच्या व्यापार उद्योगामध्ये स्थान नाही. ज्यांचं बँकेत बॅलन्स आहे त्याला समाजामध्ये पत आहे. ज्याचे व्यापार उद्योगामध्ये दुकान आहेत त्यांना समाजामध्ये पत आहे, त्यांच्या शब्दाला किंमत आहे. आणि फक्त तुमचे हात राबतात, राबलेले हात फक्त पोट भरण्यासाठीच उपयोगाला येतात. ते पत निर्माण करण्यासाठी या हाताचा उपयोग होत नाही. आणि मग ऐपत कोणाची आहे? ज्याच्या घरामध्ये अधिकारी आहे, त्याच्या शब्दाला किंमत आहे, त्या घराला मान प्रतिष्ठा आहे, त्याच्या आईवडिलाला मान प्रतिष्ठा आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून लेकरं हो, पोरं हो, हे पोरी हो, इकडे बघा, नटून थटून छान दिसायला, तुम्ही एकदम सुंदर दिसायला, तुम्हाला दृष्ट लागू शकते, एवढे छान दिसायला. परंतु तुमचं सौंदर्य चिरकाल कशामुळे टिकणार आहे? तर ते फक्त ज्ञानामुळे टिकणार आहे. हे आमचे शिल्पकार आहेत, मोरे सर, अन्नमपल्ले मॅडम, जाधव सर, लाटकर मॅडम, हे आमचे शिल्पकार आहेत. हे आम्हाला आकार देण्याचं काम करतायत. त्या आकारातूनच आम्हाला आमचा चेहरा सुंदर दिसणार आहे. आमच्या बुद्धीला हे पाडण्याचं काम, पैलू पाडण्याचं काम हे शिक्षक लोक करतायत. आणि म्हणून शिक्षक लोक आमचं आयुष्य घडवण्याचं काम करतात. आणि म्हणून शिक्षकांचा आदर, आई वडिलांचा आदर आणि ज्ञानाचा सुद्धा आदर आपण केला पाहिजे. जो समाज ज्ञानाचा आदर करत नाही त्या समाजाला आदराचं स्थान मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून गाडगे बाबा एका ठिकाणी म्हणतात, ताट मोडा, हातावर भाकर खा, पण शिक्षण शिकवा लेकरांना. कधी म्हणले गाडगे बाबा? 50 वर्षापूर्वी म्हणले. बरोबर आहे. आम्ही घरं बांधायलो, आम्ही 2 व्हीलर घ्यायलो, आम्ही सगळा व्यवहार करायलो आणि शाळा सोडून करायलो. मोठ्या प्रमाणामध्ये या समाजाचं वैशिष्ट्य काय? या समाजामध्ये मिस्त्री निर्माण झालेले आहे, बँडवाले निर्माण झालेले आहे, ऊसतोड कामगार निर्माण झालेले आहे. आणि ऊस तोडणारे, बँडवाले, हे मिस्त्री जर शिकले असते ते कुठे राहिले असते सर? हे सगळे शहराच्या ठिकाणी राहिले असते. हे घर जे दिसायलेत ना, हे घर मोठ्या बंगल्याच्या स्वरूपामध्ये दिसले असते. यांच्या घरासमोर मोठ्या गाड्या दिसल्या असत्या. या घराच्या समोर अधिकाऱ्याच्या गाड्या आल्या असत्या. कशामुळे आलं नाही? आम्ही शिक्षणाकडे पाठ फिरवली आणि आम्ही पोटाच्याच मार्गाला लागलो, जगण्याच्या मार्गाला लागलो. जो समाज जगण्याच्या मार्गाला लागतो तो सन्मानाला प्राप्त झालेला कधीच दिसलेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. उमरी नावाचं गाव आहे, तालुका आहे. एका जयंतीला आम्ही बाहेरगावला गेलो, 2 डॉक्टर आले तिथं, फुलारी नावाचा आणि एक पालदेवर नावाचा. त्यांनी सांगितलं, सर आमच्या गावात 32 डॉक्टर आहेत. 32. मी माझ्या कुटुंबातला पहिला डॉक्टर आहे. आणि पहिला डॉक्टर झाल्याच्या नंतर माझ्या घरातले सख्खे चुलत भाऊ 5 डॉक्टर झाले. 5. कशाचा परिणाम आहे? शिक्षणाचा. एकीकडे डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, वकील, सायंटिस्ट, कलेक्टर, तहसीलदार, फौजदार, SP शिक्षणातून निर्माण होत आहेत. आणि पोटाच्या मार्गाला लागलेल्या समाजातून हमालाच्या पोटाला हमाल, बँडवाल्याच्या पोटाला बँडवाला, ऊस तोडणाऱ्याच्या पोटाला ऊस तोडणारा हे निर्माण होते. हे थांबलं पाहिजे की नाही? हे थांबलं पाहिजे. अण्णाभाऊच्या जयंतीच्या माध्यमातून याच्यावर आमचं चिंतन झालं पाहिजे. चिंतन कोण करते? बसलेले माणसं चिंतन करतात. चिंतन कोण करते? वाचणारे माणसं चिंतन करतात. चिंतन कोण करते? विचार ऐकणारे माणसं चिंतन करतात. आम्ही विचार ऐकत नाही, भाषण ऐकत नाही. पुस्तकाचा सन्मान अर्थार्थी राहिलेला नाही. केवळ अण्णाभाऊ आमच्या जातीत जन्माला आले म्हणून जातीची
जातीचा मानून जयंती करा. अण्णाभाऊ या जातीत जन्माला आले म्हणून त्यांची जयंती करा. अशा प्रकारचा प्रघात, अशा प्रकारची परंपरा या ठिकाणी निर्माण झालेली आहे. हा महामानव आहे. हा महामानव आमच्या मुक्तीसाठी काम केलाय. बाबासाहेबांमुळे आम्हाला मुक्ती मिळालेली आहे. त्याच्या विचाराने आम्ही वागलो पाहिजे. अशा प्रकारचा विचार या समाजाच्या ठिकाणी येत नाही आणि म्हणून या जयंतीला काहीही अर्थ नाही. अशा प्रकारची परिस्थिती आहे. बरोबर आहे का माय? बरोबर आहे. उगी मान खाली घालून ऐकू नका. प्रश्न विचारत जा, चुकीचं बोलतोय का प्रश्न विचारत जा. हा रस्ता कोण्या मार्गाने जातोय विचारतो की नाही आपण? पाठी कळत नाही बसची विचारतो ना. मग यांनी सांगितलंय आम्हाला कोण्या मार्गाने जायचं आहे, त्या मार्गाने गेलो पाहिजे की नाही विचारायची गरज नाही. बाबासाहेबांचा मार्ग, अण्णाभाऊचा मार्ग, फुलेचा मार्ग, शिवाजी महाराजाचा मार्ग आमच्या मुक्तीचा मार्ग आहे. आम्ही कोण्या मार्गाने आहोत? चंद्रपूरच्या मार्गाने आहोत. दरवर्षी आहोत ना. बाकी काढून मावंद वाढून खोरी झाली की नाही. आणि ज्यांनी हे सगळं नाकारलं, ज्यांच्या घरामध्ये अधिकारी तयार झाले, अधिकारी त्यांच्या घराचं मंदिर झालं. ज्या घरात अधिकारी जन्माला आला त्या घराला मंदिरापेक्षा मोठी किंमत आहे. रोज लोक विनंती करायसाठी येतात, न्याय मागण्यासाठी येतात, काम सांगण्यासाठी येतात. डॉक्टरचं घर आमच्यासाठी सगळ्यात मोठं मंदिर आहे. रोज आम्ही तिथं पेशंटला घेऊन जातो की नाही? गरोदर मुलीला सुनीला घेऊन जातो की नाही? मंदिरासमोर नेऊन टाकतो का? सोडलं ना आता ते टाकतो ना. मग मंदिराकडे नेतो का? वारी करतो का? डायरेक्ट सिजरला घेते डॉक्टर वाचवण्यासाठी. आणि म्हणून समाजाला वाचायचं असेल आणि वाचवायचं असेल, त्यांनी सांगितलं दीनदुबळ्याला शिक्षण देऊन जागवा. दीनदुबळ्याला काय करा? शिक्षण द्या, तरच ते जागतील. त्यांच्यामध्ये आत्मसन्मान निर्माण होईल आणि ते माणूस म्हणून इज्जतीनं जगतील. हा विचार त्यांनी सांगितला. हा विचार आपण डोक्यात घेतला पाहिजे. डोक्यात याला सण म्हणून आपण साजरा करण्याचं काम करू लागलो दरवर्षी. आणि 364 दिवस काही संबंध नाही, काही संबंध नाही. अण्णाभाऊ म्हणतात मला लढणारी माणसं आवडतात. आम्ही नाचायला लागलो. लेकरही नाचायलेत, बायाही नाचायलेत, पोरही नाचायलेत. ही अवकळ आहे. अज्ञानी माणसं महामानवाच्या विचाराचा असा पराभव करतात. मोरे सर, ज्ञानी माणसं आणि ज्ञानी माणसं त्या महापुरुषाची प्रतिष्ठा वाढवण्याचं काम करतात. 100 पुस्तकं लिहिले अण्णाभाऊनी, 100. त्या समाजाच्या शिक्षणाचा टक्का किती असायला पाहिजे उच्च शिक्षणातला? किती इंजिनियर डॉक्टर घडायला पाहिजे? किती वकील व्हायला पाहिजे? संदीप, तुला वकील म्हणतात लोक, कोण घातलास? बरोबर आहे ना? वकील झाला असतास खरं सगळे लोक तुझ्याकडे केसेस घेऊन आले असते. सुंदर बोलतो, चांगला कार्यकर्ता आहेस, पण पात्रता, म्हणून पात्रता आपल्यामध्ये निर्माण व्हायची असेल तर आपण विचाराला आणि शिक्षणालाच आत्मसात केलं पाहिजे. अन्यथा काहीही होऊ शकत नाही. मी म्हणालो हे हिरे माणिक मोती आहेत. यायला जर तुम्ही जपलं नाही तर याची कोळसा व्हायला वेळ लागते का? यांचा कोळसा होऊ शकतो आणि म्हणून यांचा कोळसा होणार नाही. याच्यासाठी अण्णाभाऊच्या बाबासाहेबांच्या विचाराची गुट्टी आपण घेतली पाहिजे. आपण सगळी दुसरीच गुट्टी घेऊ लागलो बेहोश व्हायची. बरोबर आहे ना? अण्णाभाऊ जयंतीमध्ये सुद्धा नाचायला जे द्रव्य लागते ना, त्या द्रव्यावर पैसे किती खर्च व्हायले, डीजेवर पैसे किती खर्च होऊ लागले. अरे 50,000ची पुस्तकं याच्यामध्ये आणून टाकले, 5-25 खुर्च्या आणून टाकल्या, अभ्यासिका होऊ शकते की नाही? तुम्ही व्हॉट्सअपला एक बातमी बघित असाल, महाराज इप्परगा चढीचे पोरं, एक पोरग क्लास 2 झालं, पुढाकार घेतला, 3.5 लाख रुपये जमा केले सगळ्या कर्मचाऱ्याकडून, लोकांकडून अभ्यासिका केली. दरवर्षी जर तिथं 5 पोरं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून तयार झाले, ते साहेब होतील की नाही? होतील की नाही? मग आम्ही काय करायला पाहिजे? म्हणाला ना संतोष, पुढारी तुम्हाला फक्त गोंजारतात,
गोड बोलतात, इमानदार म्हणतात, गरीब म्हणतात, आमच्या विश्वासाचे म्हणतात, परंतु तुमच्या उद्धारासाठी त्यांच्याकडे काहीही कार्यक्रम नाही. ओके, पाप आमदार, पोरग सभापती, अजून कोणी घरात बायको, जिल्हा परिषद सदस्य, ते त्यांच्या उद्धारासाठी तुम्हाला गोड बोलतात, तुम्हाला वापरून घेण्यासाठी. बरं का, मी खरं याच्यासाठी बोलायलो. अण्णाभाऊ खरं बोलले, बाबासाहेब खरं बोलले, सावित्रीबाई खरं बोलली. बरं का, त्यांनी खरं बोलले म्हणून आपल्याला खरं बोलायची गरज आहे आणि खऱ्या मार्गाने चालायची गरज आहे. त्या मार्गाने जाण्याचा संकल्प आपण केला पाहिजे. बरोबर आहे ना? सगळ्या सिनियर माणसाच्या लक्षात येते का? येतंय का? आलं पाहिजे. अण्णाभाऊच्या जयंतीला सण करू नका, अण्णाभाऊच्या समोर नारळ फोडू नका, अण्णाभाऊच्या समोर दिवा लावू नका, अण्णाभाऊच्या समोर उदबत्ती लावू नका. हा सगळा पैसा वाया जाणार आहे. अण्णाभाऊचे पुस्तक घरात आले, लेकरांनी वाचलेलं तुम्ही ऐकलं तर या मेंदूमध्ये प्रकाश पडणार आहे. तेव्हा अण्णाभाऊचं महत्व वाढणार आहे, तेव्हा ती खरी पूजा अण्णाभाऊची होणार आहे. एकही पुस्तक आमच्या घरात नाही. बाबासाहेबांची किती पुस्तकं वाचले? वाचले का? नाही. सावित्रीबाईचे पुस्तक वाचले? नाही. बाबासाहेबांचं वाचलं? महात्मा फुलेचं वाचलं नाही. वाचणाऱ्यांची वाचा मोठी होते आणि जे वाचत नाही त्याची वाचा बसून जाते. बरं का, पुस्तक वाचत नाही आम्ही, जयंती साजरी करतो. जातीच्या पलीकडे काय देणं घेणं आहे का? जातीचा म्हणून जयंती करतो, विचाराचा महामानव म्हणून आम्ही जयंती केली पाहिजे. तर आमच्यामध्ये ऊर्जा येईल, आमच्यामध्ये ज्ञान येईल आणि ती ज्ञानाची ताकद सगळ्या जगात मोठी ताकद आहे. ज्ञानाची ताकद, शारीरिक ताकद तिला मर्यादा आहे, पण ज्ञानाच्या ताकदीचा गौरव जगामध्ये होतो. बाबासाहेबांचा गौरव जगामध्ये होतो. अण्णाभाऊचं साहित्य जगातल्या 27 भाषेमध्ये आहे. भारत देशाच्या 14-15 भाषेमध्ये अण्णाभाऊचं साहित्य आहे आणि जगातल्या 27 भाषेमध्ये साहित्य आहे. त्याला सीमा आहे का? बंधन आहे का? विजा लागते का? परमिशन लागते का? ना विजा लागते, ना परमिशन लागते, ना कोणाचं शिफारस पत्र लागते. स्वाभिमानी विचाराला, क्रांतिकारी विचाराला सलाम करते कायम जग आणि त्याच्या प्रतीक्षेत राहते. आणि म्हणून आम्ही ज्ञानी समाजाचे घटक झालो पाहिजे, नव्हे समाजाला ज्ञानाच्या प्रवाहात आणण्याचं काम केलं पाहिजे. ज्ञानाच्या प्रवाहामध्ये आलो तर आम्ही नीटनेटके दिसू, आम्ही उजळून दिसू, आम्ही कायम सन्मानित राहू, कायम सुरक्षित राहू, कायम आमच्या शब्दाला किंमत राहील, कायम तुम्हाला या ठिकाणी सन्मानानं जगण्याची संधी तुमच्यासाठी राखीव राहील. केवळ आणि केवळ ज्ञानामुळं. आणि अज्ञानामुळं बळी पडू, फसवणूक होईल, अत्याचार होतील आणि लुबाडले जाऊ. तुमच्या सोबत लोक टाइमपास म्हणून तुमचा वापर करतील दर 5 वर्षाला. हे थांबलं पाहिजे. 75 वर्ष, 79 वर्ष झालं स्वातंत्र्याचं, काल आपण साजरा केलो. या 79 वर्षामध्ये या स्वातंत्र्यानं आम्हाला काय दिलं, काय मिळालं? घरकुलाशिवाय काही नाही, शिशी रोड शिवाय काही नाही. अहो, एक समाज मंदिर 5 लाखाचं, त्याच्यावर 15 वर्ष निवडणुका लढवतात राजकीय पुढारी आणि त्यांची 15 वर्षातली प्रगती गगनाला भिडते त्यांची प्रगती. 25 लाखाचा माणूस 100-200 कोटीचा मालक होतो आणि आम्ही आहे त्याच अवस्थेमध्ये आहोत. कशामुळं? तो सत्तेचा परिणाम आहे. आणि ज्ञानाचा परिणाम काय? सत्तेमुळे 1-2 माणसंच भले होतात, पण घरांमध्ये आमच्या ज्ञान निपजलं, झिरपलं. ज्ञान आम्ही आत्मसात केलो तर आमच्या घरातले 32 डॉक्टरांचं उदाहरण दिलो मी. आमच्या प्रत्येक घरामध्ये एक अधिकारी, कर्मचारी निर्माण करू शकतो. यावर आपल्याला काम करायचं आहे आणि ही जबाबदारी पुढाऱ्यांची आहे. हातावर हात ठेवून बसलो, डोक्याला हात लावलो, पोरं आमचं ऐकच ना झालेत असं जर म्हणलो तर आपण दोषी आहोत. आम्ही सत्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं टाकण्याची भूमिका घेत नाही. आम्ही कोण बदनाम व्हायचं, कोण ब्याड व्हायचं, कोण नाराज व्हायचं, आमच्यामुळे पोरं नाराज झाले तर आम्हाला बोलणार नाहीत. हा जो काही प्रकार आहे
तो समाजाच्या अवनतीला कारणीभूत आहे. कोणीतरी गळ्यात घंटी बांधून घेतलीच पाहिजे, बदनाम झालंच पाहिजे. ही घाण साफ करायचं असेल तर आपलं अंग भरणार आहे, हात भरणार आहे. अहो, घाण साफ झाल्यानंतर मन प्रसन्न होते आणि मन प्रसन्न, आंघोळ केल्यानंतर शरीर स्वच्छ होते, मन प्रसन्न होते. का करू नये काम? ही बेंबीच्या देठापासून जे बोलण्याची भूमिका आहे, पुरस्कारानं पोट भरते का? तुमच्या हारानं काही उंची वाढते का? पण ह्या समाजाची उंची वाढण्यासाठी आम्ही खरं बोललं पाहिजे. या समाजाला उभं करण्यासाठी मुळव्यातला दगड झालं पाहिजे, तर या समाज सुरक्षित जगू शकेल. नाही तर नाही. 99% पोरं शिक्षण सोडून देऊन पोटाच्या मागे लागले. काय होणार आहे यांचं? नाही ना. जयंती म्हणजे गोडगोड बोलायचा कार्यक्रम, जयंती म्हणजे सत्काराचा कार्यक्रम, जयंती म्हणजे डीजे, जयंती म्हणजे मिरवून घेणं, जयंती म्हणजे रिलेशन मेंटेन करणं, जयंती म्हणजे पुढाऱ्याला आणून त्याला हे करणं. हे सगळे हार त्या भाषण केलेल्या लेकराच्या गळ्यात घाला. याला सगळ्यांना एका ठिकाणी उभं करा. यायच्या डोक्यावर फुलं उचला. मास्तरांना, बाबायांना, लेडीज मॅडमला इथे उभं करून, हे आमचं काम आहे. यांच्यामुळं समाज उभं टाकेल. चोरायच्या पाया पडायचं सोडून द्या, त्याच्या गळ्यात हार घालायचं सोडून द्या. अतिशय हरामखोर लोक आहेत राजकीय पुढारी, ते तुम्हाला खरं बोलणार नाहीत. 18,000 शाळा बंद करायचा निर्णय घेतला मोरे सरकारने. मास्तर कुठे जाणार? लेकरं काय होणार आमचे? मग आमचे दुश्मन कोण आहे? ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांचे लेकरं दिल्ली, मुंबई, हैदराबादला शिकतील. हो, आमच्या शेतमजुराचं पोरग कुठं जाईल? आमच्या बँडवाल्याचं लेकरू कुठं शिकेल? आमच्या विधवा झालेल्या भगिनीचं लेकरू कुठं शिकेल? आमचा मार्ग कोणी बंद करतंय? हेच बंद करलालेत ना. आणि मग त्याच हरामखोरांना अजून तुम्ही त्याच्याकडे जाऊन डीजेला पैसे मागून त्याच्याच गळ्यात हार घालता. बरे केले साहेब, तुम्ही आमची शाळा बंद केली, तुमचे हा उपकार, असंच म्हणायचं. बरोबर, असंच म्हणणार. म्हणू नका. जवाब विचारा त्यांना. तुला मतदान आम्ही जे दिलो शाळा बंद करायसाठी नाही. उद्या अडाणीच्याच कब्जामध्ये सगळ्या शाळा गेल्यात. इथली शाळा राहणार नाही. बारूळा नाही तर कवट्याला राहील. 10 गावचे लेकरं तिथं शाळेत जातील. समूह शाळा म्हणून धोरण घेतलंय सरकार. काय राज्यकर्ते काय करायले? या सगळ्या गोष्टीवर आपण विचार केला पाहिजे. सोमटांना जायचं आहे आणि 19 सप्टेंबरला सगळ्या लोकांनी, सगळ्या महिलांनी आंदोलनात सहभागी व्हायचं आहे. मोबाईल किती आहेत? किती आहेत बरोबर मोबाईल? सगळ्या वस्तीमध्ये प्रत्येक घरात 2 नक्की आहे ना? 2-3 100 मोबाईल आहेत. 100 सर, मोरे सर, 100 मोबाईल. 350 गुणिले 100 किती उरलेले? किती उरले? रिचार्ज किती होत? 350 गुणिले, हा म्हणजे 15-20 हजार रुपये आपण या 35,000 रुपये आपण काम कोणतं करतो? सगळेच का? शेतमजुरी पासून, मिस्त्री पासून, वाजवण्यापासून सगळे काम करतो. आता हे कंपल्सरी झालं. बरोबर आहे? काही कंपल्सरी झाले. 35,000 जर याला जात असतील, जाधव सर इथं जर MPSC ची परीक्षा, स्पर्धा परीक्षेचे कोचिंग घेत असतील, टीचिंग करत असतील, इथं जर शिकवत असतील, 1 तास जर जाधव सरांना, मोरे सरांना विनंती केली त्या सगळ्या गोरगरिबाच्या लेकरायला, सर आम्हाला 1 तास द्या आणि आम्ही तुम्हाला 10,000 रुपये महिन्याला देतो. किंवा BEd झालेला, DEd झालेला पोरगा, त्याला विनंती केली, बापू तुला आम्ही 10,000 रुपये देतो, आमच्या लेकराला शिकव. ते शिकवणार की नाही? ओव्हर टाइम माहित आहे ना? कंपनीत काम करणाऱ्या पोऱ्याला ओव्हर टाइम म्हणतात. 12 तासाची ड्युटी राहते, अजून जर 4 तास केला तर 200 रुपये देतात. त्याला ओव्हर टाइम म्हणतात. जास्तीचं काम आणि थोडासा वाढून दाम, ओव्हर टाइम त्याला म्हणतात. आमचे लेकरं जर ओव्हर टाइम अभ्यास करायला लागले, जास्तीचा अभ्यास करायला लागले,
हे गरजेचं आहे आमच्यासाठी. आमदार करा म्हणणार नाही, जिल्हा परिषद सदस्य करा म्हणणार नाही, बरं का. हे आमची जबाबदारी, आम्ही जन्म दिला यांना. हे आमचे दीपक आहेत, ज्योती आहेत, आणि हे मोठे झाले तरच आमच्या आयुष्याला अर्थ आहे, नाहीतर काही नाही. त्याच्यावर काम करण्याची गरज आहे. ते काम तुम्ही सगळ्यांनी करावं. तुम्ही शाळा सोडून देऊन सगळ्या गोष्टी केल्यात म्हणून आमची अवनती आहे. उपाशी राहून जर पोटाला थोडस हे करून मारून, मनाला मारून आम्ही शिक्षणामध्ये पाय राहून राहिलो असतो टिकून, तर आम्ही सगळ्या ठिकाणी दिसलो असतो. आम्ही विटभटीवरच दिसलो नसतो, उसाच्या फडातच दिसलो नसतो. आता तिथून पण आपल्याला लाट बसलेली आहे. एका दिवशी ऊस तोडायचं यंत्र आलंय, 5 एकरचा ऊस साफ करून तिचे खुडके करून कारखान्याला घेऊन चालले. तिथं लाट बसली आम्हाला. आता एका दिवशी 5,000 10,000 इटा बनवणारी मशीन काढली, त्या इटभट्टीवर सुद्धा आम्हाला लाट बसलेली आहे. तिथं सुद्धा आता संधी राहणार नाही. मग जाणार कुठं? जगाव तर लागेल, मरता तर येत नाही. इज्जतीनं जगाचा तर सवाल फार दूर आहे. आणि मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्हाला लढल्याशिवाय पर्याय नाही. जरांगे चाललेत मुंबईला आंदोलनासाठी, मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे. तुम्हाला काहीच नाही ना. तुम्ही कोणतं आंदोलन करणार आहात? तुम्ही कोणतं आंदोलन करणार आहात? कसलं आंदोलन करणार आहात? तुम्ही सुद्धा या सगळ्या आंदोलनाचा भाग बनलं पाहिजे. 19 सप्टेंबरला जेलभरो आंदोलन आहे, सगळ्या ठिकाणी होणार आहे. त्या आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हावं एवढंच बोलतो आणि लांबलेलं मनोगत थांबवतो. परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. जय भीम, जय फुले, जय शाहू, जय लहुजी, जय सावित्री, जय शिवराय, जय बसवेश्वर. आणि हे सगळ्या लेकरांना उभं करा.